नमस्कार, राम राम, जय भीम. तुम्हाला कल्पना असेल, आपल्या राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये दौऱ्यावरती असताना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला होता. आणि तेव्हा संपर्क साधत असताना त्यांनी एक स्टेटमेंट केलं. काय केलं की ते बोलले की शेतकऱ्यांना आम्ही जे कर्ज देतो किंवा कर्जमाफी करतो त्या कर्जमाफीचा त्या कर्जाचा शेतकरी एंगेजमेंटसाठी, लग्नासाठी वापर करतात. अत्यंत चुकीचं लांछनात्मक स्टेटमेंट आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यासंदर्भात करणं फारच चुकीचं आहे. मी या स्टेटमेंटचा या ठिकाणी कॉम्रेड सचिन मनोहर, प्राध्यापक पंढरी पाटे निषेधच करतो. पण मला वाटतं कृषी मंत्र्यांना असं बोलणं शोभणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला गाडी आहे, बंगले आहे, सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ अवेलेबल आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा तुम्ही तुमच्या माध्यमातून कुठल्या पद्धतीने निषेध करायचा, विरोध करायचा हे शोभणार नाही आहे. या महाराष्ट्रातला शेतकरी खऱ्या अर्थानं आपल्या देशाला स्टेबल करण्याचं काम शेतीमध्ये वर्षानुवर्ष करतो आहे. आणि शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे. शेतकरी आपल्या देशाचा पोशिंदा आहे. तो पिकवतो, तो पिकाला जन्माला घालतो, म्हणून आपण सर्वजण जगतो. त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं अर्थकारण चालत असतं. पण कृषी मंत्री पदावरती बसल्यानंतर जी उर्मी चढते, जी गरमी चढते, ती फारच गलिच्छ आहे, बेकार आहे आणि हे शोभणारं नाही आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत आणि अजितदादांना मी विनंती करतो, बारामती ज्या पद्धतीने तुम्ही डेव्हलप केली त्या पद्धतीनं आपण विदर्भावरती, मराठवाड्यावरती लक्ष देणार आहात का तुमचे मंत्री सुसाट सुटून शेतकऱ्यांबद्दल अशा पद्धतीचे वक्तव्य करणार आहेत? हे योग्य नाही आहे. मी निषेध करतो. उद्याला रामनवमी आहे, त्यामुळं या संदर्भात फार चुकीचं बोलणं मला वाटतं शोभणारं नाही आहे. सोमवारी माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल यवतमाळमध्ये जे घडेल ते सगळा महाराष्ट्र पाहिल, याची कल्पना मी आत्ताच देतो आहे. पण माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्याचा मी, माझे सहकारी कॉम्रेड, आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत, या ठिकाणी निषेध करतो. निषेध कायम राहील. अशी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या पक्षातील वरिष्ठांनी, ज्येष्ठांनी समज द्यावा हीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम.